सहकारी बँकांसाठी नाबार्डकडून जे पारितोषिक दिलं जायचं, सलग 6 वर्ष ते पारितोषिक या बँकेला मिळालं आणि शेवटी नाबार्डने असं जाहीर केलं की आता स्पर्धेत दुसरी कुठली बँकच येत नाही, त्यामुळे आम्ही हे पारितोषिकच आता इथून पुढे बंद करतोय. हे एक वेगळं रेकॉर्ड बँकेचं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आलेल्या सर्व मान्यवरांचं यानंतर या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्तानं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांचा सन्मान माननीय खासदार आणि अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननीय नितीन जाधव पाटील यांनी करावा. शाल, पुष्पगुच्छ, एक विशेष स्मृतिचिन्ह या निमित्ताने निर्माण केलेले आहे, ज्याच्यावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची हातामध्ये कृषी रोप घेतलेली प्रतिमा आहे आणि पुढे गाय वासरूची प्रतिमा आहे, कारण शेतकऱ्यांसाठी काम करणारी बँक आहे. आणि आनंदाचा भाग त्यातला असा आहे की 2च दिवसांपूर्वी देशी गाईला राज्य मातेचा पुरस्कार शासनाने आता आणि त्याची घोषणा केलेली आहे की इथून पुढे ती राज्य माता असेल, तर ते स्मृतिचिन्ह दिलं जात आहे. यानंतर उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार शंभूराजजी देसाई यांचा सन्मान श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी करावा अशी विनंती. माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या बँकेचे माजी अध्यक्षही आहेत आणि सध्या विद्यमान संचालक आहेत. माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सन्मान करतायत शंभूराजजी देसाई यांचा. यानंतर मी विनंती करतो माननीय संचालक माननीय आमदार मकरंद आबा पाटील यांना की त्यांनी माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करावा. माननीय मकरंद आबा पाटील यांना विनंती, आपण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करावा. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांचा सन्मान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अनिलजी देसाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान बँकेचे संचालक माननीय दत्तात्रय ढमाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय संचालक दत्तात्रय ढमाळ सन्मान करतायत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले माजी अध्यक्ष आमदार दीपक चव्हाण यांचा सन्मान माजी आमदार प्रभाकरजी घरगे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या हस्ते होतं. संचालक माननीय राजेंद्र राजपुरे यांना विनंती करतो की आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबरजी दुर्गाडे यांचा सन्मान संचालक राजेंद्र राजपुरे यांनी करावा अशी विनंती. माजी आमदार आनंदराव पाटील
यांचा सन्मान संचालक प्रदीपजी विधाते यांनी करावा. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र दुडी यांचा सन्मान माननीय शिवरूपराजे निंबाळकर खर्डेकर संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी करावा अशी विनंती. माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौभाग्यवती याशनी नागराजन यांचा सन्मान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौभाग्यवती कांचनताई साळुंखे यांनी करावा अशी विनंती. माननीय सौभाग्यवती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद त्यांचा सन्मान करतायत कांचनताई साळुंखे. माननीय भाग्यश्री फरांदे मॅडम कृषी अधिकारी यांचा सन्मान ऋतुजा पाटील यांनी करावा विनंती. माननीय भाग्यश्रीताई फरांदे कृषी अधिकारी. खरं तर व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, पण या सन्मान सोहळ्यामध्ये अधिक वेळ न घालवता मी सर्व अधिकारी आणि संचालक वर्गाला विनंती करीन की जागेवरच त्यांचे सन्मान आपण करूया. माननीय अध्यक्षांनी बोलताना सांगितलं 2009 पासून कोर बँकिंग मध्ये गेलेली बँक सातत्याने नवनवीन सेवा ती देत असते. यावेळेला एक वेगळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे, तो म्हणजे इन्फोसिसचं फिनॅकल नावाचं सॉफ्टवेअर जे 70% फक्त बँकिंग मध्येच वापरलं जातं. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे पार्टनर आहेत मोडस आणि डेटा सेंटर नेटवर्क मॅनेजमेंट आहे गायत्री इन्फोटेक यांच्यातर्फे. डेटा सिक्युरिटीसाठी मेजरली हे वापरलं जातं. त्याचं उद्घाटन बटन दाबून आता होत आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण ती प्रणाली प्रत्यक्ष पडद्यावरती बघू शकतो. कदाचित आपल्याला माहिती असेल, पुण्यासारख्या ठिकाणी एका मोठ्या बँकेमध्ये इंटरनॅशनल मोठा फ्रॉड सायबर सिक्युरिटी असतानाही झाला होता. त्यामुळे हे नवीन सॉफ्टवेअर जे निर्माण झालंय ते पहिल्यांदा सायबर सिक्युरिटीसाठी खऱ्या अर्थाने उपयोगी केलं जाणार आहे. आणि बँकेचं वैशिष्ट्य असं सांगितलं पाहिजे की पुढाकार बाकीचे लोक आणि इतर लोक घेतच असतात, पण पहिल्यांदा बँकेनी स्वतःचं डेटा सेंटर घेऊन स्वतः ही प्रणाली पूर्णपणे कार्यरत करायचं ठरवलं. विकास सोसायट्यांना जसं कम्प्युटराइज केलंय तसं सगळ्या ब्रँचेस आणि यांना आजपासून ही प्रणाली आता कार्यरत होईल. आपण आत्ताच त्याचं उद्घाटन केलं. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्यांना की आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. सन्माननीय अजितदादा, आपले पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार नितीन पाटील चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, इतर सर्व माझे संचालक सहकारी आणि फार मोठ्या संख्येने अपेक्षेपेक्षाही जास्त कदाचित वेळ संध्याकाळ मिळाली असते तर संबंध मैदाने फुल होईल असे जमलेले सर्व सदस्य, नागरिक, सभासद, बंधू आणि भगिनी, दादा, या जिल्ह्याला ज्या अनेक चांगल्या परंपरा आहेत
आणि चांगल्या परंपरेतनं राज्यातनं आणि देशाला या जिल्ह्याने दिलेला जो एक मार्ग आहे, त्यात चव्हाण साहेबांनी दिलेलं सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी बाळासाहेब देसाईंनी त्या काळात चालवलेलं गृह खातं, पाटण खोऱ्याचं सर्व विद्युतीकरण बाळासाहेब देसाईंनी केल्याचं मला स्मरतं. आणि तिसरी गोष्ट, जिल्हा बँक, ज्याचं कौतुक, याचं मार्गदर्शन अनेकांनी केलं. राज्यावरच्या देशावरच्या बँकांनी या बँकेला सन्मानित केलं. त्यासंबंधी मी काही जास्त बोलू इच्छित नाही, कारण मला वेळ थोडा दिलेला आहे. दादा खरं आपल्याला गडबडीत आले हेच फार झालं. शंभूराजांना आपण कधी धरून आणू शकतो, परंतु खरं बघायला गेलं तर दादा, आम्ही सर्व संचालक भाग्यवान आहे की 75व्या या सोहळ्याला आम्ही संचालक म्हणून तिथं काम करतोय. आणि हा ऐतिहासिक सोहळा बँकेच्या इतिहासात आणि पुढे भविष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील इतकं बाकी निश्चित आहे. आणि या सोहळ्याला आपण नेहमीच या जिल्ह्याला साथ दिलेली आहे, वेगवेगळ्या स्वरूपात दिलेली आहे, अजूनही देत आहे, पुढे द्याल याविषयी मला खात्री आहे. परंतु खरं मला जर विचाराल तर मनात या जिल्हा बँकेने सगळ्यात मोठा पायंडा जर काय पाडला असेल आणि कोणी पाडला असेल तर जे कर्ज घेतात, जे पीक कर्ज घेतात, तर सर्वसामान्य शेतकरी सभासद हे कर्ज आपल्याला परत द्यायची जबाबदारी आहे. हा संस्कार जोर या जिल्हा बँकेच्या क्षेत्रात तुम्ही सर्वांनी घातला, याचं सगळं श्रेय खरं मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना देतो. कित्येक जिल्हा बँका आम्ही बघतो, काय होतं, कसं होतं हे बघतो. आज दादांनी जे बटन दाबलं, हे आज आपल्या बँकेचे उद्यापासून सर्व व्यवहार, तुम्ही सोसायटीत केलेले व्यवहार, सोसायटीने दिलेलं कोणाला कर्ज, इतर व्यवहार, हे सगळे ऑनलाईन एका क्षणात जिल्हा बँकेत दिसणार आहेत. आणि जिल्हा बँकेतनं कदाचित माझं जर चुकत नसेल तर RBIला जाणार आहेत. अशी सिस्टीम आपण लावलेली आहे. मला वाटतं महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन यशस्वीरित्या चालवू शकणारी बँक, डिजिटल बँक ही सातारा जिल्हा बँक आहे. याची सगळ्यांनी नोंद कृपया करून घ्यावी. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोल. आता खरं मला तर बोलायचं होतं, परंतु इलेक्शनचे दिवस आहेत. मला एक नक्की कळतंय दादा की कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे क्षेत्र आहे ते भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने फार सिरियसली घ्यायला लागणार आहे. कारण सर्व क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकही क्षेत्र राहिलेलं नाही आहे की त्याच्यात त्याचा परिणाम होणार नाही. कदाचित चांगला होईल, कदाचित वाईट होईल. मला आपला स्वभाव माहिती आहे, कामाची पद्धत माहिती आहे. अगदी खरं सांगायचं तर साखर कारखान्याच्या कार्यावरही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज आपल्याला हे नवीन वाटतं, परदेशात नवीन नाही. आपण मागे पडून चालणार नाही. पुढची आपली झेप जी राहणार आहे की बँकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याची सांगड कशी घालावी अशी आपली राहणार आहे. एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही, जास्त सांगण्यासारखंही नाही. आम्ही मंडळी बोलतो कमी आणि करतो जास्त, एवढं बाकी खरं आहे. राहत नाही म्हणून मी सांगेन की जिल्हा बँकेच्या सुरुवातीला 1949ला त्या काळात फलटण संस्थान होतं आणि फलटण संस्थानमध्ये एक लक्ष्मी सहकारी बँक नावाची होती. बाकीच्यांनी पाये घातले, परंतु लक्ष्मी सहकारी बँकेचं जे भाग भांडवल होतं हेच आम्ही जिल्हा बँकेला मर्ज करून टाकलं, एकत्र करून टाकलं. आणि त्या काळात आपल्याला या जिल्हा बँकेची बऱ्यापैकी सुरुवात केली. हे फलटणचा नागरिक म्हणून आपण जिल्ह्याने त्याची नोंद घ्यावी एवढीच इच्छा आहे. जास्त बोलून वेळ घेणार नाही. सन्माननीय नेत्यांचं, मंत्री महोदयांचं, आपलं सगळ्यांचं आभार मानून मी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय रामराजे. यानंतर मी
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय आमदार शंभूराजजी देसाई यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे साहेब, विधिमंडळामधले आमचे सहकारी माजी मंत्री सन्मान्य बाळासाहेब पाटील, बँकेचे चेअरमन सन्मान्य खासदार नितीन काका, विधिमंडळामधले आमचे सहकारी सन्मान्य आमदार मकरंद आबा, सन्मान्य आमदार शिवेंद्रराजे, सन्मान्य आमदार दीपकराव चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील नाना, त्याचबरोबर माजी आमदार प्रभाकरराव घारगे, बँकेचे उपाध्यक्ष श्रीयुत अनिल देसाई, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी श्रीयुत जितेंद्रजी डुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशनी नागराजन, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, बँकेचे कार्यकारी संचालक श्रीयुत राजेंद्रजी सरकाळे, व्यासपीठावर उपस्थित सर्व बँकेचे सन्माननीय संचालक मंडळ, जिल्ह्यातून आलेल्या वेगवेगळ्या गावातील विविध सहकारी सोसायट्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित जिल्ह्यातले सर्व मान्यवर बसलेले पदाधिकारी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित सन्मान्य बंधू आणि भगिनीनो, वेळ खूप झालेला आहे. मान्य दादांना पुढच्या येवल्याच्या कार्यक्रमाला वेळेवर पोचायचं आहे आणि एमडीनी बँकेच्या चेअरमन साहेबांपेक्षा जास्त वेळ घेतला भाषणाला आणि एमडी पेक्षा जास्त वेळ खासदार चेअरमन साहेबांनी घेतला भाषणाला. त्यामुळे दोघांनी सगळ्या वक्त्यांचा वेळ घेतल्यामुळं रामराजे साहेबांनी आणि आम्ही दोघांनी ठरवलं की 5-5 मिनिटात शुभेच्छा द्यायच्या. बँकेच्या कामकाजाबद्दल सरकाळेंनी आणि नितीन काकांनी विस्तृत इथं विश्लेषण केलं. काकांनी उल्लेख केला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा, आर.डी. पाटील काकांचा. कदाचित काका जुनं रेकॉर्ड बँकेकडे जर असेल सरकाळे, पहिल्या नंबरचा शेअर्सची पावती दौलतराव श्रीपतराव देसाई, मुक्काम पोस्ट मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा ही आहे. तुमच्याकडे जर पहिलं पावती पुस्तक कुठं असेल तर बाळासाहेब देसाई साहेबांचं पहिलं नाव आहे, दौलतराव श्रीपतराव देसाई, मुक्काम पोस्ट मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. त्यामुळं साहेब संस्थापक या बँकेच्या पैकी एक आहेत, पहिले अध्यक्ष होते, नंतर आर.डी. पाटील चोरेकर ते अध्यक्ष झाले. पण जी परंपरा बँकेनं जपलेली त्या काळापासून त्याची एका वाक्यात दादा सांगायचं झालं तर आर्थिक शिस्त आमच्या बँकेनं ही पहिल्यापासून जपलेली आहे आणि राजकारण बँकेकडे येऊ दिलं नाही. आमचे गटतट आहेत प्रत्येकाचे, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवतो, कोण निवडून येतं कोण पडतं, पण बँकेच्या व्यवहाराशी राजकारणाची संगत ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सुरुवातीपासून जे ठरले त्याप्रमाणे कधी या ठिकाणी येऊ दिले नाही. त्याच्यामुळे एवढी चांगली जी आर्थिक परिस्थिती आहे ही त्याच्यामुळे या ठिकाणी आहे. राजकारणाचे जोडे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी सांगायचे की सहकारामध्ये काम करताना त्या संस्थेच्या आत जाताना तुमची राजकीय पादात्राने बाहेर ठेवा आणि मग त्या संस्थेचा कारभार करा. ते तंतोतंत आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक सहकार क्षेत्रातल्या संस्थेमध्ये आम्ही मंडळींनी पाळलेलं आहे. आपण सरकारने सांगितलं 1 नंबरची जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, राज्यातून 2 नंबरची आमची, बरोबर ना, व्यवसाय 2 नंबरची आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. पुणे जिल्ह्याचा मोठा व्याप जर बघितला आणि आपला जिल्हा भौगोलिक क्षेत्र जर बघितलं तर आपण खूप संख्येनं लहान आहोत. पण मी म्हणलं तसं आर्थिक शिस्त, नियोजनबद्ध कामकाज आणि सहकारामध्ये राजकीय पादात्रानं बाहेर ठेवून काम करण्याची पद्धत, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अत्यंत चांगला प्रगतीचा आलेख या ठिकाणी निर्माण केलेला आहे. उल्लेख आवर्जून केला पाहिजे. सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब असतील, मी असेन, आता नव्यानं गेल्या वर्षभरात आलेले मकरंदाबा असतील, शिवेंद्रबाबा असतील, आम्ही सगळे सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित मंडळी आहोत आणि बँकेचा मोठा व्यवसाय, पाटील साहेब, बाळासाहेब पाटील बरोबर ना, मोठं ग्राहक आपण कारखानदार आहोत.
त्यामुळं जरा आज काहीतरी नितीन काका घोषणा करतील रौप्य महोत्सवात बाबा 1% व्याज सवलत सहकारी साखर कारखान्याने देऊ असं वाटत होतं. मी दादांना सुद्धा म्हणलं आता तुम्ही तरी रौप्य महोत्सवी कार्यक्रमात, कारण सरकारने सांगितलं व्यवसाय आहे बरोबर आहे, नफा आहे बरोबर आहे, पण त्याचं प्रमाण जर काढलं तर साखर कारखान्याशी लिंकिंग वसुली जी तुमची सगळी आहे का चुकतंय माझं काय? बरोबर आहे. मी अर्थ राज्यमंत्री होतो दादांच्या हाताखाली, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी अर्थ विभागाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं कारखानदारांना सुद्धा तुम्ही जे म्हणला ना 1 पैसा बुडवायची सवय नाही. त्यामुळं आणि कारखान्यांचं कसं असतं, सोसायटीच्या सचिवाला कामच नाही, बँकेत बिलं वर्ग व्हायच्या अगोदर सोसायटीची कर्जाचा हप्ता वसूल करूनच खात्यावर पैसे जातात, परस्पर त्याच्याकडनं बँकेकडे पैसे जमा. त्यामुळं सचिवांना पण काय फारसा त्रास होत नाही त्या शेतकऱ्याच्या दारात जायचं आणि दारातनं जाऊन वसुली करून आणायचा. त्यामुळं अत्यंत चांगलं काम आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे, शिस्तबद्ध काम आहे. आणि नितीन काकाच्या रूपाने एक उमदा तरुण चेअरमन बँकेला मिळालेला आहे. माननीय दादांनी आता काकांना खासदार राज्यसभेवरती केलेला आहे, कारण बरेचसे प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बँकेत एखादी नवीन योजना करायचं म्हटलं की नाबार्डची अडचण, अमुक रिझर्व्ह बँकेची अडचण, आता नाबार्ड रिझर्व्ह बँक हे सगळं केंद्राशी संबंधित आहे आणि राज्यसभेमध्ये बँकेचे चेअरमनच बँकेचं प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी दिल्लीमधनं सोयीस्कररित्या आपल्याला करून घेता येतील. जास्त मोठं भाषण या ठिकाणी मी करत नाही. आज रौप्य महोत्सवानिमित्त सर्व कामकाजाला जिल्हा मध्यवर्ती बँक 100% संगणकावर आली. माननीय श्रीमंत रामराजे साहेबांनी सांगितले की एक झालेला व्यवहार कुठलाही जिल्ह्यामधल्या कुठल्याही सहकारी संस्थेतला बँकेशी लिंक असणारा तो थेट हेड ऑफिसमध्ये इमिजिएटली या ठिकाणी नोंद केला जाणार आणि इमिजिएटली त्या व्यवहाराची नोंद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार आहे. एवढी ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं स्वीकारलेली ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. सभासदांचा शेतकऱ्यांचा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आपल्या निश्चितच आहे, तो अधिक दृढ व्हावा आणि याही पेक्षा चांगली प्रगतीची शिखरं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पादाक्रांत करावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. मगाशी बोलण्याच्या ओघात राहिलं, आज माननीय केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमितभाई शाहसाहेब मुंबईमध्ये आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांची खूप इच्छा होती आजच्या कार्यक्रमाला येण्याची. सकाळी त्यांनी प्रयत्न देखील केला, म्हणजे त्यांच्यासाठी चॉपर देखील तयार होतं, राजभवनवरनं थेट निघून ह्या कार्यक्रमाला यायचं. पण माननीय अमितभाई शाहसाहेबांची बैठक लांबण्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना इच्छा असून सुद्धा या समारंभाला येता आलं नाही. त्यांनी शुभेच्छा चेअरमन साहेब माझ्याकडनं आपल्या सर्व बँक परिवाराला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. दादा तर बोलतीलच, पण शिंदे साहेब ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. दादा तुम्ही जसं म्हणता सातारा जिल्हा माझा आहे, तसं दरेगाव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे आणि नितीन काकांपेक्षा आबांचे जवळचे संबंध आहेत शिंदे साहेबांशी. आबा बरोबर का नाही? हो तरी म्हणा. त्यामुळं म्हणजे बऱ्याचदा आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो आणि आबा इकडे होते तरी सुद्धा दराला आमची गाठ पडायची. सीएम साहेबांच्याकडे आबा काहीतरी कामं विकासाचे घेऊन यायचे. त्यामुळे मला आवर्जून सीएम साहेब म्हटले आबांना सुद्धा सांगा मला यायचं होतं, परंतु अशा महत्वाच्या बैठकीमुळं मला येता आलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व कामकाजाला रौप्य महोत्सवी वर्षाच्या या सांगता समारंभाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शंभूराजजी देसाई. सर्व मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. मगाशी जे नवीन सॉफ्टवेअर फिनॅकल नावाचं त्याचं उद्घाटन बटन दाबून झालं. अवघ्या 1 मिनिटामध्ये ते सॉफ्टवेअर काय आहे याची एक छोटीशी ध्वनी चित्रफीत आपण सगळे बघणार आहोत आणि त्यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे माननीय आमदार अजितदादा आपल्याशी संवाद साधतील. तत्पूर्वी त्या फिनॅकल या सॉफ्टवेअरची एक छोटीशी ध्वनी चित्रफीत. नमस्कार.
आज आपण एका अत्यंत महत्वाच्या प्रसंगी एकत्र आलो आहोत. अमृत महोत्सवाच्या या शुभदिनी आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डिजिटल युगात एक पाऊल पुढे टाकत आहे. या प्रसंगी तुम्हा सर्वांच्या समोर इन्फोसिस या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीच्या फिनॅकल या नवीन अद्ययावत कोर बँकिंग सिस्टीम सॉफ्टवेअर प्रणालीचे उद्घाटन करून कार्यान्वित करीत आहोत. त्याचबरोबर जिल्ह्यातील 960 विकास सेवा संस्थांचे कामकाज केंद्र शासन पुरस्कृत एका सॉफ्टवेअर प्रणालीमधून सुरू करीत आहोत. आपल्या बँकेच्या कार्यक्षमतेत आणि ग्राहक सेवा सुधारण्यात हा मोठा टप्पा सिद्ध होईल. हे नवीन सॉफ्टवेअर आपल्या बँकेस जलद, सुरक्षित आणि एकसंध बँकिंग अनुभव देईल. आज अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बँकेच्या ग्राहकांना आणि विकास सोसायटींच्या सभासदांना उत्तम सेवा देण्यासाठी एकाच वेळी 2 अत्याधुनिक सॉफ्टवेअर कार्यान्वित करणारी आपली देशातील पहिलीच बँक आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या सॉफ्टवेअरमुळे कामकाज वेगवान आणि पारदर्शक होईलच, पण डिजिटल युगात बँक आणि सोसायटी आणखी सक्षम होऊन ग्राहक सेवा अधिकाधिक प्रभावी बनेल. धन्यवाद. धन्यवाद. माननीय नामदार अजितदादा पवार, आपल्याशी संवाद साधण्यापूर्वी मी फक्त दादा एक छोटीशी गोष्ट आज सांगू इच्छितो. काही योगायोग असतात त्याप्रमाणे, जसं आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, तसं हे लोकाभिमुख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करणारे आणि आपल्यासारखेच सटासट उत्तरं आणि निर्णय घेणारे जे एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं होऊन गेलं, चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख म्हणजे CD देशमुख यांचा आज पुण्यतिथी दिवसही असतो. आणि अशा वेळेला जे फायनान्स मिनिस्टर भारताचे राहिले त्यांच्या पुण्यतिथी दिनी हा सोहळा संपन्न होताना आपल्यासारखा सक्षम अर्थमंत्री सुद्धा असलेला माणूस इथे आम्हाला बँकेला शुभेच्छा देतोय. हा फार आनंदाचा क्षण आहे. माननीय नामदार अजितदादा पवार. आपले पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी शंभूराज देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे भोसले, मकरंदाबा पाटील, दीपक चव्हाण, प्रभाकर घारगे, आनंदराव पाटील, अनिल देसाई, दिगंबर दुर्गाडे, प्रदीप विधाते, शिवरूपराजे निंबाळकर, बकाजीराव पाटील, राजेंद्र राजपुरे, सुनील खत्री, लवराज जाधव, दत्तानाना ढमाळ, ज्ञानदेव रांजणे, रामराव लेंबे, कांचनताई साळुंके, ऋतुजाताई पाटील, उपस्थित विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे परंतु सहकारामध्ये देखील काम करणारे सर्व आमचे वडीलधारी तरुण सहकारी, महिला भगिनी, माझे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय सभासद, सर्व माजी डायरेक्टर, माजी चेअरमन, माझे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, विद्यमान अधिकारी कर्मचारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपल्याला आपल्या बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटलांनी आणि बँकेचे CEO आणि त्यांच्या सगळ्या टीमनी आपल्याला इथं बोलवलेलं आहे. आपण सगळेजण आलात. मी देखील आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बरेच दिवस चेअरमनच्या मनामध्ये होतं की हा कार्यक्रम देशाच्या सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व्हावा, त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा. पण काही ना काही कारणानिमित्त तारखा जुळत नव्हत्या आणि मध्ये पितृपंधरवडा आला आणि त्याच्यानंतर त्या तारखा राहिल्यानंतर लवकरच आचारसंहिता लागेल. अनेक देशातली अग्रगण्य बँक, महाराष्ट्राची नंबर 1 ची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा होत असताना तो तेवढ्याच दिमाखात झाला पाहिजे अशा प्रकारची मनमन इच्छा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्ड आणि त्या सर्वांची होती. आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण
उपस्थित राहिलात आणि मलाही या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी संचालक बोर्डाचं, चेअरमनचं, व्हाईस चेअरमनचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2024 या काळामध्ये आपला अमृत महोत्सव साजरा केला. तो काळ होता आणि आज होत असलेल्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. तो सतत पुढे जात असतो. आपल्याला त्या पद्धतीनं पुढे जायचं असतं. माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपले आपले विचार मांडत असताना इथं सांगितलं की आपल्या भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई, थोर स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर आणि कराडचे रघुनाथराव पाटील या नेतृत्वांनी त्या काळामध्ये लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि एक पाहताना माझ्यासारखा देखील कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान आहे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु 99 ते 2004 त्या 5 वर्षात मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्याच वेळेस मी राज्य सहकारी बँकेचा पण प्रतिनिधी होतो. राज्य सहकारी बँकेचा एक डायरेक्टर हा वेगवेगळ्या जिल्हा बँकेमध्ये जात असतो डायरेक्टर म्हणून. आणि त्यावेळेस मला त्या संचालक बोर्डामध्ये राज्य सहकारी बँकेचा प्रतिनिधी म्हणून संचालक बोर्डामध्ये जाण्याचा योग आला. आणि मी मुळातच जरी राजकारणामध्ये आलेलो असलो तरी मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच झालो, नंतर चेअरमन झालो आणि नंतर बँकेमध्ये, जिल्हा बँकेमध्ये आलो आणि तिथून पुढे माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सांगायचं तात्पर्य की मला सहकार हे अतिशय जवळचं अशा प्रकारचं माझं नातं आहे. त्याच्यामुळे अनेकदा मी सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातं राहील हा प्रयत्न मी केला. मागं महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलांना आम्ही सहकार मंत्री केलेलं होतं. यावेळेस देखील महायुतीमध्ये मी दिलीप वळसे पाटलांना केलं. मी त्यांना आग्रहाने सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमात जायचं. ते माझ्याबरोबर पुण्यातनं हेलिकॉप्टरनी येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी नरम झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की दादा मला येता येत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही, उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही आणि सहकार मंत्री देखील येऊ शकले नाही. त्याच्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. सातारा जिल्ह्याची तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला महाबळेश्वर आहे, जावळी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं तर अतिपावसाचे तालुके, तर पूर्वेला मान खटाव सारखे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आणि अशा वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता, ग्रामीण भागाच्या विकासाच्या करता दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 75 वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या, जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मी पण पहिल्यापासून बघत आलेलो आहे. जसं चव्हाण साहेबांनी, जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी, त्याचबरोबर किसनवीरांनी आणि रघुनाथ पाटलांनी यांनी जसे रोपटं लावलं त्याच्यात सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं. अनेक वर्ष ही बँक नावारूपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले. माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एक आर्थिक शिस्त. मी आपल्याला सांगतो, विकास सोसायटी असो, पतसंस्था असो, कोणती आर्थिक संस्था असो, त्याही संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते. जरा आर्थिक गडबड झाली तर तिथं घोटाळे व्हायला सुरुवात होते आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोजावी लागते. विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल बोलतो. आज मला त्या बँकांची नावं घेऊन कारण नसताना बदनाम करायचं नाही, परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बँका अशा आहेत की ज्या तिथल्या संचालक बोर्डांनी नीट लक्ष दिलं नाही,
तिथल्या कर्मचाऱ्यांना खरं कळत असतं, अधिकाऱ्यांना कळत असतं. जर काही गडबड सुरू झाली तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनाच कळतं की इथं गडबड सुरू झाली. त्यांनी त्याच वेळेस DDRला किंवा संबंधितांना लक्षात आणून दिलं तर दुरुस्त लगेच करता येतं. जर संस्था अडचणीत आली तर त्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते आणि नाहक आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते. आज अनेक ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही. अशा प्रकारच्या तुमच्या माझ्या राज्यातल्या काही जिल्हा बँका आहेत. आम्ही त्याच्यात नाबार्डच्या माध्यमातून कुठं राज्य सरकारची हमी देऊन काही ना काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो. परंतु दुर्दैवाने तिथं जे काही नवीन नियमावली ठरलेली आहे, आखलेली आहे, त्याच्यात ते बसत नाही आणि मग अडचणी येतात. त्याकरता माझी नितीन पाटील असतील, त्यांचा संपूर्ण संचालक बोर्ड असेल, त्या सर्वांना विनंती आहे, त्याला पुढं कदापि दृष्ट लागून न देण्याचं काम यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. कारण असंच आज 75 वर्ष पूर्ण झाली, बघता बघता पुढे 100 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल. त्यावेळेस सर्वांनी हजर राहावं अशी परमेश्वरची प्रार्थना करतो. पण काय होईल ते सांगता येत नाही, कारण काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही कुणाचं चालत नाही. शेवटी घडणारी घटना घडत असते, पण हे पुढे चालत राहणार. आज देखील मी ज्या वेळेस बँकांचा आढावा घेतो, सहकार्याच्या बद्दलची माहिती घेतो, सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे. इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे देखील बसलेत. त्यांचं डिपॉझिट जास्त आहे, पण बाकीची जे काही त्याच्यामध्ये टप्पे असतात त्यामध्ये आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नंबर 1 ची बँक आहे. कारण दैदिप्यमान प्रगतीमध्ये या बँकेची स्थापनेपासून तुम्ही बघितलं तर सतत अ वर्ग ऑडिटचा आहे. NPAचं प्रमाण 17 वर्ष 0 आहे. असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही जिल्हा बँकेमध्ये. ते ह्या जिल्हा बँकेनी यश मिळवलेलं आहे. वसुलीची टक्केवारी कायम 95% पुढे आहे आणि 100हून अधिक पुरस्कार या बँकेला त्या ठिकाणी मिळालेले आहे. दुष्काळ पडतो, आपण पण दुष्काळाला सामोरं गेलेलो आहे. कधी ना कधी नैसर्गिक संकट येतं, परंतु त्याच्यातनं पण ताऊन सुलाखून आपली बँक पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या महाराष्ट्राला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकेची स्थापना झालेली आहे आणि या बँकेच्या जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला अतिशय मोलाची अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे. मित्रांनो, मी मधल्या काळामध्ये मी हे सगळं बघत असतो. काही कुठं अडचणी आल्या तर माझ्या परीनं पण मी मदत करत असतो. आज अमित शहा देखील सहकार मंत्री या नात्याने जेव्हा कधी काही अडचण सांगितली जाते त्यावेळेस सोडवली जाते. आजच मी तुमच्याकडे यायच्या आधी ते मुंबईत आले होते, मी त्यांना भेटलो. तुमच्यातले अनेक ऊस उत्पादक शेतकरी आल्यानंतर शिवेंद्रबाबांनी, बाळासाहेबांनी, रामराजेंनी, अनेक सहकाऱ्यांनी मला विचारलं की अजित, FRPचा दर वर्षी वाढतोय पण MSP वाढत नाही. मी अमितभाईंना सांगितलं की अमितभाई काही करा, परंतु आता MSP वाढवा. कारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे, त्याच्यातनं त्यांचा संसार आणि त्यांच्या मुलाबाळांचं भलं होत असतं. त्याकरता तुम्ही याच्यात लक्ष द्या. ते मला म्हणले, तू बघ 7 दिवसाच्या आत मी MSPचा भाव वाढून दाखवतो की नाही. ते दाखवल्यानंतर निश्चितपणे ऊसाला चांगला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो. मध्ये मुख्यमंत्री आलेले होते, माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला. मला येता आलं नाही कारण माझे पण राज्यात दौरे चाललेले. मित्रांनो, यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना सभासदांनो फार विचारपूर्वक, मला पण तुमच्यामुळं, आमदारांच्यामुळं, पक्षाच्यामुळं अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष कामाची संधी मिळाली. त्या 10 वर्षामध्ये मी पण माझ्या परीनं शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो. शंभूराज देसाई इथं आहेत, त्यांनाही माहिती आहे की कुठलं खर्चिक बाब असेल
तर सीएम डीसीएम विचारतात की हो काय करायचं, कारण राज्य तर चाललं पाहिजे, प्रगतिशील राज्य आहे, देशातलं नंबर 1चं राज्य आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलं आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक त्याला शिस्त लावून दिलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे त्याची पण शिकवण त्यांनी त्या काळामध्ये दिलेली आहे. अलीकडे काही वाचाळवीर झालेत, त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, पण आपण सगळ्यांनी एकी करून जातीय सलोखा ठेवला पाहिजे. आणि हे करत असताना माझ्या मनात बरेच दिवस होते, जसं इथं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचा माझा शेतकरी बसलेला आहे, मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत वीज दिली पाहिजे. मागे 2003ला आम्ही दिली, त्यावेळेस पण मी मंत्रिमंडळामध्ये होतो, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, आपल्याकडे दुष्काळ होता, 0 लाईट बिल दिलं. परंतु 2004ला पुन्हा विलासराव आले आणि ते म्हणले आपल्याला परवडणार नाही आणि पुन्हा लाईट बिल सुरू झालं. मित्रांनो, आज राज्यामधली परिस्थिती बदलली. शेतकरी बांधवांनो, आज 9,500 मेगावॉटची सोलरवर वीज निर्मिती आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यात 35,000 एकर जमीन दिलेली आहे सरकारी, आणि त्यांचे टेंडर मागवले. साधारण 6-8 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला 9 ते 9,500 मेगावॉट ही सोलरवरची वीज मिळणार आहे. आपलं टेंबू, ताकारी, म्हैसाळ, जिहे काटापूर, उरमोडी या ज्या काही उपसा सिंचन योजना आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून आहे. वसना, वांगणा, कवठे केंजळ, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, विष्णुपुरी पण आहे तिथं, पुरंदर पण आहे, जनाई शिरसाई पण आहे. आम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ह्या योजना सोलरवर आणायच्या आणि विजेचा भार आम्हाला कमी करायचा आहे. पाणीपट्टी माझा शेतकरी देतो, परंतु विजेचा भार तो त्याला सहन होत नाही. आणि त्या प्रकारे पहिल्या टप्प्यात 3, 5, 7.5च्या मोटारला आम्ही वीज माफी दिली. 14,900 जवळपास 15,000 कोटी मला बजेटमधनं ऊर्जा विभागाला महावितरणला द्यावे लागणार आहे. तशी आम्ही तरतूद केली, त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो, तुमची बरेच वर्षाची मागणी आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची. आम्हाला निम्मा आठवडा दिवसा, निम्मा आठवडा रात्री वीज नको, पाहिजे ती दिवसा पाहिजे. तेही काम 6 ते 8 महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिवसा सूर्य उगवल्यावर वीज मिळेल, सूर्य मावळल्यावर वीज बंद तुमची शेती पंपाची होईल. 8.5 लाख पंप, 24,000 कोटीची तरतूद केली. इथून पुढे ज्या शेतकऱ्याला वीज पंप पाहिजेत त्याला सोलरवर चालणारे वीज पंप आम्ही देणार आहे. आम्हाला त्यांचा त्रास, बोजा कमी करायचा आहे. आता आम्ही कांदा निर्यात बंदी आम्ही सगळ्यांनी महायुतीनं प्रयत्न केला, केंद्राने ती उठवली. भातावरची बासमतीची बंदी त्या ठिकाणी उठवली. आज सोयाबीन, कापूस, ऊस याला भाव कसा मिळेल ह्याबद्दलचं आमचं नियोजन आहे. या सगळ्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगला पाहिजे. आपण तर 0% व्याजाने पीक कर्ज घेता, परंतु महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका 0% व्याजाने पीक कर्ज देऊ शकत नाही. आपण फार साताराकर भाग्यवान आहात. अर्थात तुम्ही चांगले संचालक बोर्ड निवडून देता म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आणि हे सातत्य सतत टिकवा. तुम्हाला कळलं पाहिजे, कारण काही बँका एवढ्या नंबर 1च्या होत्या पण त्या रस्ता तळाला गेल्या. तशा पद्धतीनं कदापि आपल्या बाबतीमध्ये होता कामा नये. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाई, रघुनाथराव पाटील आणि किसनवीर आबा यांनी ज्या उद्देशाने हे मुहूर्तमेढ रोवलेली आहे तेवढ्याच तडफेनी आपल्याला त्याला पुढे त्या ठिकाणी घेऊन जायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचं भलं करून घ्यायचंय. बँकेने आपुलकीची सेवा देताना चांगल्या बँकिंग सुविधा देण्याच्या करता सतत ही बँक प्रयत्नशील आहे. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत नाविन्यपूर्ण योजना ह्या आखल्या गेल्या पाहिजेत, तेही आता तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय. मला बहुतेक नितीन पाटलांनी केला असेल परंतु मला आठवत नाही. महिलांच्यासाठी 0 बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा द्यावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिलेली आहे म्हणतात,
कारण आम्ही महिलांना 46,000 कोटी रुपये दरवर्षी त्या गरीब महिलेला ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना देणार आहे. शेतकरी बांधवांनो, सभासदांनो, यावेळेस महायुतीच्या सरकारने निर्णय घेत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. सर्व समाजाला, शेतकऱ्यांना 5, 7.5 आणि 3ला मोफत वीज दिलेली आहे. तुम्ही म्हणाल नुसतं सांगताय, 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं बिल, मागची बाकी 0, आजची बाकी 0, पुढचं बिल 0 असं बिल तुम्हाला देणार. मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, माझं आणि मंत्रिमंडळाचं ठरलेलं आहे. तशा पद्धतीनं बिलाच्या सॅम्पल पण आमच्याकडे आलेलं आहे. त्याकरता काळजी करू नका. आणि ह्या तात्पुरत्या योजना नाहीत, ह्या लॉंग टर्मच्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये या योजना देणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये कुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची, हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर माझ्या मायमाऊली इथं बसल्यात, माझ्या बहिणी इथं बसल्यात, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं करा. आणि माझे बांधव पण इथं आहेत, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावा. म्हणजे पुढेही 5 वर्षाच्या करता या योजना चालू राहण्याचा शब्द या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. आपण त्याबद्दल काळजी करू नका. आम्हाला पण अनेक प्रकारचा अनुभव आहे. शेवटी संस्था कशा चालल्या पाहिजेत, माझ्याही भागातल्या संस्था, तुम्ही साखर कारखाने घ्या किंवा तुम्ही जिल्हा बँक घ्या किंवा कुणा इतर संस्था घ्या, आम्ही अतिशय चांगल्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या 2 कारखान्यांनी काय भाव दिलेत तेही तुम्ही बघितलेले. ते भाव तुम्हाला सांगून मी यांना कुणाला अडचणीत आणत नाही, परंतु या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. माझ्या बांधवांच्या करता परवाच्या कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतला की दूध उत्पादक शेतकऱ्याला जो दर मिळतोय तो कमी मिळतोय. 5 रुपये लिटरला आम्ही अनुदान वाढवलं. आज 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, कालपासून शेतकऱ्यांनो 1 ऑक्टोबरच्या दुधाला देखील तुम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा 7 रुपये अनुदान हे सरकारकडनं जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. चांगला व्यवसाय करा, चांगला धंदा पाणी करा, चांगली काळ्या आईची सेवा करा. पाण्याच्या बद्दल देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. कधीतरी संधी मिळाली तर ते पण सांगण्याचं काम करेल, कारण आता पुढं 2-1.5 महिने हेच काम आम्हाला करायचंय. बाकीचं सहकार हा आपल्या राज्याच्या विकासाचा पाया आहे. तो पाया आपण टिकवला पाहिजे. स्पर्धेचं युग आहे. परदेशी बँका, परराज्यातल्या बँका, परजिल्ह्यातल्या बँका, परतालुक्यातल्या बँका, अशा अनेक बँका अनेक ठिकाणी उघडू शकतात आणि त्या स्पर्धा करू शकतात. त्यावेळेस माझी नावाजलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी घोडदौड आहे ही अशीच राहण्याच्या शुभेच्छा या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं देतो. या बँकेमध्ये काम करत असताना मला आवर्जून आज स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील, स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले साहेब, स्वर्गीय विलास काका पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी त्यांचं स्मरण करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनेकांची नावं घेता येतील, परंतु या बँकेच्या एकंदरीत नंतरच्या वाटचालीत यांनी फार महत्वाची भूमिका बजावली आणि त्या बँकेची शिस्त ही कुठेही बिघडू न देण्याचं काम केलं. ज्यावेळेस आपली इमारत आतल्या बाजूला होती त्याही काळामध्ये विलास काकांच्या नेतृत्वाखाली ही बँक कशी चाललेली आहे ते मी स्वतः संचालक यांना त्यांनी अनुभवलेलं आहे. अभयसिंहराजेंनी पण सहकार मंत्री यांना त्यांनी अतिशय मनापासून या बँकेला भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लक्ष्मणराव तात्यांचा स्वभाव तर आपल्याला सगळ्यांना माहितीच होता, अतिशय सडेतोड अशा प्रकारचा स्वभाव. परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज तात्या करायचे नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही, हेही मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो. आज मागे आमचे शिवेंद्रबाबांनी पण अनेक वर्ष चेअरमन म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आज आमचे खासदार नितीन पाटील करतायत. आमचे तिथं मनापासून
त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्या बाबतीमध्ये इथं चाललेलं आहे. हे पण मी कदापि त्या ठिकाणी विसरू शकत नाही, कारण मी बघत असतो की फार बारकाईनं लक्ष स्वतः रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचं तिथं असतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीनं त्या बँकेची वाटचाल पुढं त्या ठिकाणी चालू ठेवावी. जिथं कुठं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची थोडी बहुत कधी मदत लागली तर केव्हाही अशा पद्धतीनं मदत करायला आम्ही तयार आहोत. अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी तमाम माझ्या सभासदांचं, तमाम माझ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंच कमिटीचं, तिथल्या सगळ्या माझ्या सभासदांचं, सचिवांचं, तसंच बँकेचे CEO, बँकेची सगळी त्यांची टीम आणि संचालक बोर्ड या सर्वांचं अभिनंदन करतो. आज अमृत महोत्सवाची सांगता झाली असली तरी उद्यापासून आपली शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्यासाठी देखील आजच बँकेला आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद आदरणीय अजितदादा. या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने होतीये. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अनिलजी देसाई यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आभार प्रदर्शन करावं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ आज इथं संपन्न झाला. गेले वर्षभर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालू होते. या सांगता समारंभाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब उपस्थित राहिले. त्यांचंही मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बँकेचे मार्गदर्शक, ज्येष्ठ संचालक आदरणीय महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आदरणीय मकरंदाबा पाटील, आदरणीय आनंदराव नाना पाटील, सर्व बँकेवरती प्रेम करणारे आपण सर्व बँकेचे सभासद, सर्व संचालक, सोसायट्यांचे संचालक, आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपण सगळ्यांनी अजून जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. जे जे राहिले असतील त्या सगळ्यांनी भोजन करावं आणि नंतर घरी जावं.